हॅलो गाईज, तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी 2 आठवड्यापूर्वी एक रेल्वेवरती आपल्या बीड रेल्वे जे आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि परत आता 2 आठवड्याच्या नंतर आलो आहे. थोडेफार मागं पुढं पण होऊ शकतं, पण एवढं कन्फर्म नाही. पण नक्कीच खूप म्हणजे 2 आठवड्याच्या आसपास झालेलेच आहे. त्यावेळेसचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आता हा दुसरा व्हिडिओ बनवते परत. एवढ्या प्रचंड प्रमाणात फास्ट काम झाले आणि खूप काम झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यावेळेस हे काहीच नव्हतं ना. हे ग्लास वगैरे हे सगळं कलर हे सगळं झालेलं आहे. हे बघा, पूर्ण साफसफाई पूर्ण केलेली आहे एकदम. आणि फायनली बीडचं नाव लागलं, भारतीय रेल. खूप भारी वाटायला लागले बरं का. एक आपल्या सिटीमध्ये जर सिटी आपली डेव्हलप होत असेल ना, तर त्याचा जो आनंद आहे ना, हा वेगळाच असतो बरं का. हे बघा, कंपाऊंड असं बनवलं आहे आणि तिकडे पण असं. तिथून मधून रस्ता होता तर तो बंद केलेला आहे कंपाऊंड टाकल्यामुळं. डायरेक्ट तुम्हाला तिकडूनच यावं लागलेलं. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट ना तुम्हाला तिथं दाखवतो. त्या पुलाला नाव दिलं, खूप भारी आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. ते बघा असं झालेलं आहे. आता तुम्हाला तिकडनं मी प्रत्येक वेळेस मधून दाखवलेलं आहे, कारण की मधून झालं आहे थोडंफार, एवढं नाही. पण मग आता तुम्हाला ह्या साईडने जाऊन दाखवतो की तुम्ही इथून पण एंट्री करू शकता आणि तिकडून पण एंट्री करू शकता. 2 दाखवले. आणि मध्ये पण असे हे लावलेले नाही, दाखवतोच, कारण की मध्ये खूप चेंजेस केलेले तर ते पण तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये. पण इथून पॅकेजिंग पॅक केले हे. हां, हे तिथं पण पूर्ण पॅक केलं आहे. पण तर जाऊ द्या. तिथे रेल टोल फ्री क्रमांक पण लिहिलेला आहे. आता केव्हा चालू होते ह्याचं वेटिंग आहे. पण काम एवढं फास्ट चालू आहे ना, तर लवकर रेल्वे येईल ह्याची आशा आहे, कारण खूप फास्ट काम चालू आहे. आणि ह्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला पुढून दाखवतो की मी का म्हणतो फास्ट काम झालं आहे खूप. हे बघा, इथून पण तुम्ही असं बाय वॉक वरती जाऊ शकता आणि तिकडून पण आहे. पुढून तर आणखी ज्यावेळेस मी आलतो ना 2 आठवड्यापूर्वी, त्यावेळेस मला नव्हतं वाटलं की एवढं फास्ट काम होईल. पण खूप भारी वाटायला लागले, म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत मी फिलिंग. काम तर खूप फास्ट झालेलं आहे, खूपच. आणि आपल्या तिथं पण तुम्हाला येलो कलरचा एक बोर्ड दिसतो मोठा, बीड म्हणून, तर तो पण लागलेला आहे. हे बघा, अशा वॉकिंग करून तुम्ही इथून येऊ शकता. आणि आयुष्यपत खरंच खूप भारी वाटायला लागले आहे. आत्ताच असं बघून असं वाटायला लागलं की मी कुठेतरी बाहेरच्या सिटीमध्ये आलो आहे. कारण मी ज्यावेळेस आलो होतो ना 2 आठवड्यापूर्वी, त्यावेळेस काहीच नव्हतं असं. आणि हे पण पूर्णपणे काम चालू होतं आणि विश्वासच नाही बसला की एवढं काम झालं असेल. हे बघा पूर्ण रेल्वेचं काम झालं इथं. आणि मी ज्यावेळेस आलतो ना, पूर्ण असं प्लेन होतं, ते काहीच नव्हतं. तर पटरीचं पूर्णपणे काम झालेलं. इथं ट्रायल झाली आहे. हे बघा तिथपर्यंत मी तिकडं पण जाऊन दाखवतो. आणि तिकडं पण एक आहे जे की तिकडं पण चालू वाटतं बनवायचं, आणि इकडं पण एक आहे. हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे पूर्ण का. मी तुम्हाला ते तिकडं नेऊन पूर्ण दाखवतो आणि समोरून पण दाखवतो. हे बघा असं बसायला पण प्लॅटफॉर्म पण बनवला मस्तपैकी इथे बसण्यासाठी आपल्याला. खरंच खूप भारी वाटलं लागले. आणि ज्यावेळेस पूर्ण होईल ना, हे बघा कॉलेजचे स्कूलला बंग मारून आले पूर्ण सगळे बघण्यासाठी. इथून पॅक केलेले तिथूनच येतो, पण तिकडून आलं बरं झालं, बघायला तरी भेटलं असतं. पोरं पण बघायला आलं. इंटरेस्ट म्हणजे असं एक्साइटमेंट आहे खूप आता कधी चालू. पण एवढं भारी दिसते नाही, खूप भारी झाले बरं का खरंच. बघा, आणि लवकर आता होईल काम, कारण की ह्यांची जी हे बघा तिकडे पण त्यांचं काम, वर्करचं काम चालूच आहे. आणखी लय भारी वाटायला लागलं आहे. आपण आत्तापर्यंत रेल ही जे आहे ना अदर सिटीमध्येच बघितलेली, तर ते आपण जे दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन बघतो ना खूप डेव्हलप गोष्टी, तर एवढं काही असं ॲट्रॅक्टिव्ह किंवा असं वेगळं काही वाटत नाही. पण जे आपल्या सिटीमध्ये नसणारी गोष्ट जर झाली नाही कधी चांगली,
तर त्याची फिलिंग नाही खरंच वेगळी असते. आपण कसं एखादी वस्तू घेण्याचं घ्यायच्या अगोदर म्हणजे घेतल्यानंतर एक्साइट होतो, सेम तशीच सिच्युएशन आहे. हे बघा, तर अशा प्रकारे झाले प्लॅटफॉर्म बीड रेल्वे. चला आता आम्ही जातात खाली, कारण तिकडे जावं लागणार आहे आणि तिथून मग तुम्हाला दाखवतो समोरून ते कसं दिसते. स्कूलला बंग मारून आलात का रे? बंग मारून आलात? ट्रायल होती ना वाटतं? किती तारखेला होती ट्रायल? 4 वाटतं ना? हां, हे काय वाटतं तुला? कॅमेऱ्याचं ट्रायल 4 तारखेला होतं ना? हे बघा असं दिसते प्लॅटफॉर्म इकडून. आता मला वाटतं इकडनं पण प्लॅटफॉर्म होईनच वाटतं. प्लॅटफॉर्मच होणार आहे का इकडे पण? तुम्ही कुठले? बीडले. मी पण बीडच पण कुठले? बीडमध्ये कुठं? अंबिकानगर. मग इकडे कसं बघायला आला? ट्रायलच्या वेळेस नव्हतं नव्हतं का? ओके, हां दाखवतो. तर हे बघा असं दिसतं प्लॅटफॉर्म पूर्ण. आणि मी ज्यावेळेस 2 आठवड्यापूर्वी आलो होतो ना, त्यावेळेस काही हे नव्हतं. पण आता हे बघण्यासाठी म्हणजे व्हिडिओ वगैरे बघून लोक येतात ना. तिकडे काय चालू आहे काय माहीत, पण तिकडे पण जोरात काम चालू आहे. कशाचं ते माहीत नाही, पण खूप साफसफाई क्लिनिंग केलेली. आणि हे बघा असं आहे. पहिलंच रेल्वे स्टेशन आहे का ह्याच्या अगोदर? नाही आहेत, हे दुसरे पण रेल्वे स्टेशन. दुसरं आहे का? आता ते प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवलं, आता पुढे एक दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली तिकडेच जाणार होतं, पण मी म्हणलं आधी ते दाखवतो नंतर तू येतो गाडी घेऊन. हां, तू गाडी घेऊन ये तिकडे जा, खाली तिकडे जा. तिथंच मोठा बोर्ड लागला आहे आपला. अरे लवकर या. तिथंच मोठा एक बोर्ड लागला आहे. बघा इथून असं खाली तिकडे हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, अजून झालेलं नाही ते तिकडच्या साईडला जायला. कारण की आता तरी सध्या तिकडून मधूनच जावं लागतं. तर काय मला वाटतं ते कुठून होईल काय माहीत, पण होईल लवकर तिकडचं पण. तिकडे पण मला वाटतं 3 तिकडे पण होणार आहे काय माहीत पटरीचं. आणि मला जे समजलं ना ट्रायल वगैरे झाली, मी ते प्लॅटफॉर्म पण झाला आहे, त्यावेळेस मी लगेच म्हणलो चला आता व्हिडिओ शूट करूया आपण. कारण की ते असं राहवलंच नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला पण दाखवतो की बीडचं काम असं किती फास्ट चाललेलं आहे. आणि तिकडे पण काहीतरी लावले, आणखी ते पुलाला एक नाव दिले. आणि तिकडे पण असं काहीतरी आहे वाटतं, ते पण तुम्हाला दाखवतो. आम्ही येत असताना ना तिकडून शॉर्टकट यायचो, तर ना तिकडून रस्ता बंद झालेला आहे. तर तुम्ही येता ना तो हे दिसते तुम्हाला तिकडचं दिसते का, म्हणजे सरळ या तिकडून मधून शॉर्टकट सगळं बंद केलेलं आहे. कारण की असं हे लावलं इथं काय म्हणतात भिंत बांधली, त्याच्यामुळे तुम्हाला इकडून डायरेक्ट समोरून जावं लागेल. हे बघा हे म्हणत होतं तुम्हाला बीड बोर्ड. शपथ फिलिंग नेक्स्ट लेवल. तर हे बघा लागलेलं आहे बीडचा बोर्ड. हे मी तुम्हाला दाखवतो. बाय मिस्टेकली मी तुम्हाला म्हणत होतो 2 आठवड्यापूर्वी मला वाटलं मी इथंच आलो आहे, राजुरीला गेलो होतो. हां, तर आम्ही ज्यावेळेस 2 आठवड्यापूर्वी मी डायरेक्ट फक्त इथं आलो होतो. तर त्यावेळेस मला त्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ शूट केला होता. तर एवढं असं काम म्हणजे झालेलं होतं, पण असं पटरी वगैरे टाकलेली होती. आणि त्याच्या 1 आठवड्यापूर्वी मी व्हिडिओ शूट करून गेलो होतो. म्हणजे जवळजवळ 1 महिन्याच्या नंतर एवढं हे दिसतं. 1 महिन्याचं पण नाही, एवढा पण नाही, पण थोडंफार म्हणजे 20-25 दिवसाच्या नंतर एवढं तुम्हाला जे दाखवलेलं आता तेवढं काम झालेलं आहे. आणि मी जो तुम्हाला म्हणलो ना 2 आठवड्यापूर्वी तुम्ही राजुरीचा व्हिडिओ दाखवला होता, तिथं पण खूप काम झालेलं आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि हे बघा ह्याच्यापेक्षा आणखी इंटरेस्टिंग पुढे जे त्या ब्रिजला नाव दिले ना, खूप आवडलं ते. मी तुम्हाला जे म्हणत होतो ना की पुढे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे हे महर्षी गौतम ऋषी रेल्वे पूल. हा जो पूल आहे ना त्याला नाव दिलेलं आहे. आणि श्री क्षेत्र महर्षी गौतम ऋषी संस्थान घोलपदरा पालवण.
असं नाव दिलं ह्या ब्रिजला, महर्षी गौतम ऋषी. आणि वरती थोडंसं जातो आणि तिकडे दाखवतो. तिथं पण ते लिहिलं स्टॉप म्हणून, पण ते पण पुढे जाऊन दाखवतो. हे बघा, ही पटरी आम्ही होतो त्यावेळेस नव्हतं, हे झालेलं होतं. आता असं ही पटरीचं काम झालं आणि क्रॉसमध्ये गेली इथून, ही असे क्रॉसमध्ये तिकडे गेलेली आणि हे लागले स्टॉप. खूप फास्ट काम चालू आहे गतीने. तिकडे पण काम चालू आहे, म्हणजे जिकडे बघा तिकडे काम चालूच त्यांचं, आणि त्याच्यामुळे एकदम काम फास्ट व्हायला लागले. हे बघा, थांबा. जो मागे दिसतोय तुम्हाला थांबा बोर्ड लावलाय तिथं, पण त्या बोर्डवर ना कुणीतरी स्टिकर लावलेलं आहे, जे की तिथं थांबावत नाही, थांबा लावले. थांबा दिसतंय. हे बघा, इथं स्टिकर लावलेलं आहे. थांबा पण दिसतंय ना, इथं पण स्टिकर लावलेलं आहे. इथं पण स्टिकर लावलं, काय माहित कुणी केलंय. हे बघा, हे आत्ताच चालू झालं वाटतं असले घाणेरडे कामं. एवढं भारी कामं चालू आहे. हे बघा, क्रॅशेस पण कुणीतरी वाढलं. मागं सर तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं पण काढलेलं आहे असले. अजून रेल्वेची तिथे आत्ताच सुरू झाले. हे बघा, इथं पण एक लावलेलं होतं अनुस्वार. ते माझं लक्ष, म्हणजे मी व्हिडिओ शूट करत होतो आणि मला ह्याने दाखवलं की तिथे थाबा दिसतंय, थाबा. म्हणून मी परत चेक केलं जवळ जाऊन. मी म्हणलं नको, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी, आपण चांगलं करायला जातो ना, दुसरंच काय होईल. म्हणून मी तुम्हाला आधी दाखवलं. आल्या तुम्ही पण व्हिडिओमध्ये जर नीट बघितलं असेल तर तुम्हाला थाबा दिसणार आहे तिकडून येताना दिसतं ना. तर ह्याने तुम्हाला दाखवलं, तर मग मी परत पुढे जाऊन बघितलं तर तिथं ना थांबावरती, थांबा जो आहे ना त्याच्यावर ते डॉट आहे ना, त्याला असं हे चिटकवलं होतं. आणि हे बी चिटकवलं पण कुठलं माहिती आहे का, तिथलंच काढून त्याच्यावर चिटकवलं. म्हणजे घाणेरडे कामं सुरू झाले. हां, हे बघा, वरचं फाडलेलं आहे सर, हे कुणीतरी काढलं आहे. हे बघा, आणि इथं चिटकवलं होतं आणि इथं पण चिटकवलं होतं. म्हणजे हे ब पण दिसत होतं, व दिसत होतं आणि इथं ठा दिसत होतं. असे जर कोणी कृत्य करत असेल ना, गव्हर्नमेंटने त्यांच्यावर लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. एकतर एवढ्या वर्षाच्या नंतर मुहूर्त भेटला आहे, कुठं काय काम चालू आहे आणि त्यातली त्यात परत असे काही ब्रेनलेस लोक असतात ना, कुणी केले काय माहीत नाही, पण ज्यांनी कुणी केलं असेल ना, प्लीज असं काय करू नका. एकतर एवढ्या वर्षाच्या नंतर कुठं आपल्या बीडला रेल्वेचा मुहूर्त भेटला आहे आणि तुम्ही चांगल्या कामामध्ये असं अडथळा आणत असताना तर व्हेरी बॅड. खूप घाणेरडी गोष्ट ही, वाईट गोष्ट आहे खूप. प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, असं काही करू नका. कारण की जर आपली सिटी जर डेव्हलप झाली तर आपण डेव्हलप होणार आहेत. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही प्रॉपर्टीला त्याचं ते नुकसान, गव्हर्नमेंटच्या कोणत्याही प्रॉपर्टीचं नुकसान करू नका. कारण की ते आपल्या टॅक्समधून येतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची कोणतीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही तिचं नुकसान करताना त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, हे जी गव्हर्नमेंटची जेवढी काही प्रॉपर्टी ना ती वैयक्तिक आपलीच आहे. कारण की आपल्या टॅक्समधूनच हे सगळं गव्हर्नमेंट, काय कोणी का गव्हर्नमेंटचे लोक काय त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे नाही देत. हे सगळं जे आहे ना आपल्या टॅक्समधूनच सगळं उभारलं जातं. ते पण आधी खूप वर्ष झालं बंद होतं, पण आता त्याला चांगला एक गती भेटली आणि व्हायला लागलं. तर प्लीज असं कुणी करू नका, रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला. पण बाकी ओव्हरऑल खूप भारी वाटलं पुलाचं नाव आणि ज्या प्रकारे स्टेशनचं ह्याचं प्लॅटफॉर्मचं काम झालं ना, खूप भारी. तर असा होता आपल्या बीडचा नवीन ब्लॉग, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे. खूप भारी पण वाटलं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा, जेणेकरून मला पण आणखी पुढे प्रोत्साहन येईल, भारी वाटेल कमेंटमुळे. आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून ज्या लोकांना माहीत नाही बीडच्या रेल्वेचं त्यांना कळेल. तर ब्लॉगला मी इथेच थांबवतो आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.